तरी आम्हाला एक माहिती मिळाली की गडग्याजवळ काही लोक गुप्त धन शोधण्यासाठी आलेले आहेत. त्यानुसार आमचे PSI तोटेवाड साहेब, आमचे अंमलदार बालाजी शिंदे, संजय चरकुलवार, बोईनवाड आणि दासरवाड आणि भालेराव असे 2 होमगार्ड असं पथक तिथं तात्काळ रवाना झालं. त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या बाजूला रस्त्यापासून अंदाजे 400 ते 500 मीटरवर एका ठिकाणी एक महिला, एक तांत्रिक आणि इतर 5 असे एकूण 7 लोक होते. आम्हाला बघितल्यानंतर एक जण त्यातलं पळून गेला होता. त्यानंतर तो आम्हाला परत सापडला, परंतु त्यांनी एक खड्डा खांदलेला होता. त्या ठिकाणी हळदी कुंकू आणि इतर पूजेचं सामान होतं. आणि ते एक अंदाजे 1.5 फुटाचा खड्डा खांदलेला होता. तिथे एक पांढरं कापड ठेवलेलं होतं. तो सगळं एकंदरीत परिस्थिती पाहून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये सांगितलं की आम्ही तांत्रिकाच्या मदतीने येथे गुप्तधन शोधण्यासाठी आलो होतो. त्या सदर प्रकरणात आमच्या कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन सदर प्रकरणी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास PSI तोटेवाड साहेब करत आहेत. बाकी काय साहित्य वगैरे त्यामध्ये एक गाडी आणि पूजेचं साहित्य, एक तिथं जे स्पॉटवर जे पांढरं कापड सापडलेलं होतं, प्लास्टिकचा कॅन होता, ते सगळं साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. अंदाजे गाडीसह मुद्देमाल 6 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.